गुड इव्हनिंग फ्रेंड्स. गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा? शिल्पा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ओके. तर चला आपण स्टार्ट करूया आजचं सेशन. कम्युनिकेशन टीचिंग ॲप्टिट्यूड हा जो आपला पहिला चॅप्टर आहे. या पहिल्या चॅप्टरवर आपलं डिस्कशन सुरू आहे. आपण फर्स्ट युनिट कव्हर करत आहोत. यामध्ये आपण सध्या जे बघत आहोत ते म्हणजे स्वयंप्रभा आणि डिजिटल इनिशिएटिव्ह जे हायर एज्युकेशन मध्ये देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये पण आपण काही डिजिटल इनिशिएटिव्ह शिकले आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वयंप्रभा सांगितलं, NDL सांगितलं है ना, नॅट सांगितलं, त्यानंतर ई-कल्प, विद्वान, ई कंटेंट डेव्हलप करणारा समजा, किंवा मग त्याच्यानंतर आपण ई-आचार्य शिकलो, बादल शिकलो है ना, NIRF शिकलो. या सगळ्या गोष्टी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण हे उपक्रम आहेत की जे आपण हायर एज्युकेशन मध्ये यांचं वेगवेगळ्या पद्धतीने कामी पडतंय तुम्हाला. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना या सगळ्याच प्रोग्रामची गरज पडते आहे आणि याचा फायदा सुद्धा होतो आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून असे काही उपक्रम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ज्याला आपण MHRD म्हणतो आहे, त्यांच्याकडून राबवल्या जात आहेत. आणि ते प्रोग्राम नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT या राष्ट्रीय मिशन अंतर्गत चालवल्या जात आहे. या प्रोग्रामचं उद्दिष्ट असं आहे की हायर एज्युकेशन मध्ये ICTचा वापर करून शिक्षण प्रोव्हाइड करायचं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जे डिजिटल डिवाइड होते आहे, भारताचे 2 तुकडे होत आहेत. एक म्हणजे टोटली डिजिटलाइज्ड आणि एक म्हणजे जिथं काहीही पोचत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एज्युकेशनच्या प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे. तर मग आता आपण उर्वरित काही डिजिटल इनिशिएटिव्ह पाहणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला काही होमवर्क दिलेला होता. तो होमवर्क NIRF शी संबंधित होता. बरोबर? तुम्ही केला का? होमवर्क कंप्लीट केले आहे का तुम्ही? सांगा, कोणी कोणी केलं आहे? NIRF नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. मी तुम्हाला विचारलं होतं की 2023ला 22-23ला यावर्षी सगळ्यात मोस्ट 5 कॉलेजेस जे टॉप मोस्ट आहेत इंडियातले आणि टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहेत युनिव्हर्सिटीज मध्ये, तर ते विचारलं होतं मी तुम्हाला. बरं, शिल्पाने केले आहेत. काय आहे शिल्पा? चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. बस चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता टाईप करून. ज्यांनी केलेलं आहे त्यांनी सर्वांनी बघू की कोणी काय केलेले आहे. तर टाकू शकता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. ओके, वैशाली मॅमने केलेला आहे. IIT चेन्नई, IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT मुंबई, IIT रुड़की. हे कशाशी संबंधित आहे मॅडम? युनिव्हर्सिटीज आहेत की कॉलेजेस आहेत?
वैशाली मॅमनी IIT चेन्नई, कानपूर, दिल्ली, मुंबई आणि रुड़की यांचं सिक्वेन्स लावलेलं आहे. शिल्पा तुम्ही केला आहे का? शेअर करा आणि प्रत्येकाने थोडंसं सिरियस होऊन त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, कारण हे एक्झाम ओरिएंटेड आहे आणि तुम्हाला मोस्ट ऑफ टाइम ते विचारल्या जाऊ शकते आणि म्हणून आपण कोणत्याही पद्धतीला, कुठल्याही टॉपिकला, कुठल्याही कंटेंटला इझी समजू नका, हलक्यात घेऊ नका. ठीक आहे, अजून कोणीच नाही केलं का? कल्याणी मॅम, प्रियंका मॅम, उर्वशी मॅम, कोणीच नाही केलं अजून? महाराष्ट्र युनिव्हर्सिटी रँकिंग काढली सर. IIT मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तुम्ही महाराष्ट्राची काढली, ओके. आपण होमवर्क दिलेलं होतं की ओव्हरऑल इंडिया, पूर्ण भारतामध्ये टॉप मोस्ट 5 कॉलेजेस अँड टॉप मोस्ट 5 युनिव्हर्सिटीज ची रँक काढायची होती तुम्हाला. कोणकोणते आहेत कॉलेजेस मध्ये 5 टॉप मोस्ट आणि युनिव्हर्सिटी मध्ये 5, ते पण भारताच्या स्तरावर. काय असते, या गोष्टी खूप छोट्या आहेत पण तुमच्यासाठी म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग तुमचं सेटिंग मध्ये प्रॉब्लेम असेल वैशाली मॅम. तुम्ही अनइन्स्टॉल करून पुन्हा रिजॉईन केला का, म्हणजे रजिस्ट्रेशन केला का? तसं जर केलं असेल, बघा आता इथं ओव्हरऑल विचारलेलं आहे, इथं युनिव्हर्सिटीज, इथं कॉलेजेस विचारलेले आहेत. तुम्हाला 3 गोष्टी इथं महत्वपूर्ण आहेत. 3 गोष्टी परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर एक म्हणजे, आता ही ऑफिशियली साईट आहे बरोबर, ही ऑफिशियल साईट आहे NIRF ची, जिथं तुम्हाला ओरिजिनल डेटा मिळेल, चुकीचं नाही. तो NIRF चा लोगो आहे आणि हे 2023 ची रँकिंग आहे वेगवेगळ्या क्षेत्रात. मग ओव्हरऑल मध्ये सगळ्याच फॅकल्टीचे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज येतील. फक्त इथं युनिव्हर्सिटीज आहेत, फक्त इथं कॉलेजेस आहेत, इथं रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, इथं इंजिनिअरिंग क्षेत्रातले आहेत, इथं मॅनेजमेंट क्षेत्रातले आहेत, फार्मसी, मेडिकल, डेंटल, लॉ, आर्किटेक्चर, ऍग्रिकल्चर आणि इनोव्हेशन, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. तर आपल्याला 3 गोष्टी महत्वपूर्ण असू शकतात. त्या म्हणजे, एक पहिले ओव्हरऑल. जेव्हा तुम्ही ओव्हरऑल वर क्लिक केलं तर ओव्हरऑल जे भारतातले टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहेत 5, सुरुवातीचे 5 म्हणतोय मी, रँकिंग दिलेली आहे तिथं लास्ट मध्ये बघा, 1 2 3 4 5 रँकिंग दिलेली आहे. तर मग सगळ्यात बेस्ट रँकिंग असलेलं ज्याचा स्कोर आहे 86.69, ते आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास. पहिलं IIT मद्रास, ज्याला आपण म्हणूया ओव्हरऑल मध्ये सगळ्या कॉलेजेस मध्ये, युनिव्हर्सिटीज मध्ये, सगळ्यांमध्ये IIT मद्रास भारतातलं सगळ्यात टॉप मोस्ट क्वालिटीचं इन्स्टिट्यूट आहे, पहिलं. दुसरं आहे IIS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर. दुसरं, पहिलं IIT मद्रास, दुसरं IIS बेंगळूर. तिसरं जे आहे ते IIT दिल्ली. चौथं IIT बॉम्बे आणि 5वं जे आहे ते IIT कानपूर. म्हणजे 5 टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट मध्ये 4 इन्स्टिट्यूट ह्या IITs आहेत आणि 1 IIS आहे. मग पहिलं जे आहे ते मद्रासचं आहे IIT, दुसरं जे आहे IISc आहे ते बँगलोरचं आहे, तिसरं जे आहे ते न्यू दिल्ली, मग मुंबई आणि मग कानपूर. अशा 5 टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट ओव्हरऑल आहेत.
आता याच्या बाबतीत तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही साईटवर जाऊन चेक करू शकता. पण हे रँकिंग आहे 2023 ची ओव्हरऑलची आहे. इथं पूर्ण जवळपास किती आहेत, जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यापैकी सगळ्यांची रँकिंग दिलेली आहे. 100 ची एका पेजवर आहेत आणि पुढे सुद्धा दिलेले आहेत. पण आपल्याला फक्त पहिल्या 5 इन्स्टिट्यूटचीच इथं चर्चा करायची आहे. ओके, पहिल्या 5 इन्स्टिट्यूट पाठ असू द्या, स्वप्नात जरी विचारलं तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. IIT मद्रास, मग IISc बँगलोर, मग दिल्ली, बॉम्बे आणि कानपूर. 5 गोष्टी तुमच्या सिरियसली लक्षात असू द्या. हे झालं ओव्हरऑल. आता याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीची लिस्ट माहिती असणे गरजेची आहे. काढली आहे ना? नाही, बाकी लोकांनी नाही काढली ना, म्हणून सांगतो. ठीक आहे, आता ते झालं, ओव्हरऑल काढली आपण. आता युनिव्हर्सिटी वाईज जाऊ. भारतातले टॉप मोस्ट 5 युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर युनिव्हर्सिटीज मध्ये जे तिथं सेकंड नंबरवर होतं ते इथं फर्स्ट नंबरवर आलेलं आहे. IISc बँगलोर ओव्हरऑल मध्ये ते सेकंड नंबरवर होतं. इथं युनिव्हर्सिटीजच्या लिस्ट मध्ये ओव्हरऑल युनिव्हर्सिटीज मध्ये फर्स्ट नंबरवर आलेला आहे. पहिलं IISc बँगलोर, दुसरं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU दिल्ली, थर्ड जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली, तिसरं जाधवपूर युनिव्हर्सिटी कोलकाता, जाधवपूर युनिव्हर्सिटी कोलकाता, आणि लास्ट आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU. तिसरं जामिया मिलिया इस्लामिया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिलं, मग JNU, मग जामिया मिलिया इस्लामिया, जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि मग बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ठीक आहे, 5 युनिव्हर्सिटीज आपण इथं लक्षात घेतोय, फक्त 5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिलं बँगलोरला आहे, दुसरं JNU दिल्लीला आहे, पुन्हा दुसरं JNUचं जामिया मिलिया इस्लामिया आहे. नेक्स्ट 4th नंबरवर जाधवपूर युनिव्हर्सिटी कोलकाता आहे आणि 5th नंबरवर लास्ट जे आहेत ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU. अशा 5 टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या इंडियातल्या रँकिंग नुसार आपण NRF नुसार जर बघितलं तर. ओके, लिहून घ्या, डोक्यात फिट करून घ्या, एक त्याचं छानपैकी लिस्ट करा आणि तुमच्या स्टडी रूम मध्ये लावून घ्या. आता आपण कॉलेजेस बघतो आहे. कॉलेजेसची लिस्ट आहे ज्यामध्ये टॉप मोस्ट कॉलेज आहे मिरांडा हाऊस दिल्ली. भारतातलं सगळ्यात बेस्ट कॉलेज जर विचारात घेतलं तर मिरांडा हाऊस दिल्ली. दुसरं हिंदू कॉलेज दिल्ली, तिसरं प्रेसिडेन्शियल कॉलेज चेन्नई, चौथं TSGR कृष्णामलाई कॉलेज ऑफ कृष्णामल कॉलेज फॉर वुमेन PSGR कृष्णामल कॉलेज ऑफ वुमेन कोयंबतूर कुठे आहे? तामिळनाडू. ओके, आणि सेंट झेवियर्स कॉलेज कोलकाता. भारतातल्या टॉप मोस्ट 5 कॉलेजेस. इथं सुद्धा आपल्याला जबरदस्ती करावी लागत असते शिकण्यासाठी, नाही का?
लहान मुलांना होमवर्क दिलं तर बिचारे टीचरच्या पनिशमेंटच्या भीतीपायी बरोबर करून आणतात. स्वतः नाही केलं तर आई वडिलांना तरी सांगतात, आई वडील तरी करून देतात. इथं तर काय माहिती आता कोणाची भीती दाखवावी लागेल आपल्याला, मुलांची दाखवावी लागेल. चला ठीक आहे, तुम्ही केलं तर तुमचाच फायदा आहे, नाही केलं तर काही हरकत नाही. तर 5 गोष्टी आहेत, 5 कॉलेजेस आहेत, 5 युनिव्हर्सिटीज आहेत आणि 5 ओव्हरऑल इन्स्टिट्यूट आपण बघितल्यात. म्हणजे 15 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ते पण सिक्वेन्सली. ठीक आहे. तर हे तर झालं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. एनआरएफच्या बाबतीत मी तुम्हाला दिलेलं होमवर्क जे होतं, आता यामध्ये जर तुम्हाला अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक कॉलेजवर क्लिक करू शकता. इथं मोर डिटेल्स मध्ये पीडीएफ दिलेले आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या त्या कॉलेजेसच्या बाबतीत, त्या त्या इन्स्टिट्यूटच्या बाबतीत डिटेलमध्ये बघू शकता. आता पुढे जाऊ आपण आणि पुढे आपण आपल्या डिजिटल इनिशिएटिव्हला कंटिन्यू करणार आहोत. आपलं लास्ट होतं, लास्ट स्लाइड होती आपली लास्ट सेशन मध्ये. ठीक आहे. तर 29 सप्टेंबर 2015 पासून NIRF ची संकल्पना सुरू झालेली आहे आणि ज्यामध्ये आपण बघितले की ओव्हरऑल कॉलेजेस लेवलवर आणि युनिव्हर्सिटी लेवलवर कोणकोणते टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण आणि पुढं नेक्स्ट जे आपलं इनिशिएटिव्ह आहे त्याचं नाव आहे इम्प्रिंट. इम्प्रिंट असं म्हटलं जातं त्याला. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, तो इम्प्रिंट हा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर त्याचं लॉंग फॉर्म, फुल फॉर्म ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे इम्पॅक्टिंग रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. ओके. आता हे इम्पॅक्ट काय आहे, इम्प्रिंट काय आहे, तर हे एक प्रकारचं रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित हा इनिशिएटिव्ह आहे, जो MHRD नी IIT आणि IISc यांचं जॉईंट इनिशिएटिव्ह आहे. IIT आणि IISc या दोघांचं मिळून एक जॉईंट इनिशिएटिव्ह आहे, जो इंजिनिअरिंग आणि सायन्स टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये इम्पॉवर करण्यासाठी, एनेबल करण्यासाठी, एम्बोल्डन करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. इम्प्रिंट इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड MHRD supported PAN IITs plus IIScs joint initiatives to address the major science and engineering challenges that India must address and champion to enable, empower and embolden the nation for inclusive growth and self-reliance. These novel initiatives with twofold mandate is aimed at: first is developing new engineering education policy, and second, creating a roadmap to pursue engineering challenges. तर यामध्ये महत्वपूर्ण एक आहे की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे भारताने कशा केलं पाहिजे, भारताच्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असलेले जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस आपण कसे पूर्ण करू शकतो, त्याला फुलफिल करू शकतो. आणि भारत हा फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजीच्या बेसिसवर सेल्फ राहील, म्हणजे सेल्फ रिलायन्स राहील. तो स्वतःच्या सर्व गरजा पूर्ण करणार असा देश आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यासाठी इम्प्रिंट नावाचं हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा इनिशिएटिव्ह तयार करण्यात आलेला आहे. Imprint provides the overarching vision that guides research into areas that are predominantly socially relevant. तर इम्प्रिंटला लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचं आहे, तर IISc आणि IIT या दोन्हींचं
एक जॉईंट इनिशिएटिव्ह आहे, ज्या बेसिसवर आपण भारतातल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या जे चॅलेंजेस आहेत ते आपण पूर्ण करू शकणार. त्या चॅलेंजेसला आपण आपल्या स्वतःच्या बळावर त्यांना पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, नोट, शॉर्ट नोट काढत चला. मी याच्याशी संबंधित तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये बसता तेव्हा हँड रिटन नोट्स काढत चला, शॉर्ट नोट्स काढत चला, जेणेकरून तुमचं क्लासमध्ये पण अटेन्शन राहतं, सर काय बोलतात त्याच्यावरही अटेन्शन राहतं, आणि आपण जे शिकतो आहेत त्याचं रिकॉल होतं, तुम्हाला जे लिहितो आहेत ते ऐकतो आहेत, दोन्ही गोष्टी तुम्हाला एक चांगला अभ्यास करण्यासाठी इथं फायदेशीर राहणार आहेत. ठीक आहे, तर इनप्रिंटला लक्षात ठेवा. त्यानंतर साक्षत नावाचं एक वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल आहे. साक्षत हा काय करतो, तर हा स्कूल एज्युकेशनशी संबंधित आणि ज्याला आपण म्हणूया की हायर एज्युकेशन मध्ये हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. हा जो पायलट प्रोजेक्ट आहे हा एक पोर्टल आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण स्वयंचं पोर्टल वापरतो आहे, स्वयंवर ज्या पद्धतीने आपण कोर्सेस रजिस्टर करतो आहे, तर तशाच बेसिसवर हा एक पोर्टल तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने मिळून याचं एक ज्याला आपण म्हणूया की याला तयार केलेलं आहे, ज्यामध्ये केंद्रीय विद्यालय असतील, इग्नू असेल, नवोदय विद्यालय असतील, NCERT, NIOS असेल, अशा डिफरंट इन्स्टिट्यूटनी इथं त्या सगळ्या गोष्टी तयार करण्याचं काम केलेलं आहे. द पायलट प्रोजेक्ट साक्षर, a one-stop education portal launched on October 30, 2006. 2006 मध्ये 30 ऑक्टोबरला हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे. His Excellence the then President of India to facilitate lifelong learning for students, teachers, and those in employment or in pursuit of knowledge free of cost to them. The content development task for Sakshat was looked after by the Content Advisory Committee, ज्याला CAC असं म्हटलं जात असतं. तर या साक्षातचं जसं स्वयंवर सुद्धा तुम्हाला जर एखादा कोर्स तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कंटेंट ऍडवायझरी कमिटी असते, की जी समजा मी ऍज अ टीचर एखादा कोर्स डेव्हलप करतो आहे, तर मला त्या कोर्समध्ये काय काय ठेवायचं आहे, मी कशा पद्धतीने त्याला डिलिव्हर करणार, कुठल्या पद्धतीचं कुठल्या लेवलचं नॉलेज देणार आहोत विद्यार्थ्यांना, तर याचं पूर्णतः एक प्रपोजल पहिले त्या कंटेंट ऍडवायझरी कमिटीला प्रोव्हाइड करावं लागत असते. ते त्या कंटेंटला इव्हॅल्युएट करतात, चेक करतात प्रॉपरली आहे की नाही, आणि मग ते प्रॉपर असेल, विद्यार्थ्यांची नीड फुलफिल करणार असेल, तर मग त्यांना मान्यता दिली जात असते, आणि ती मान्यता देऊन मग तो कोर्स त्यावर घेतला जात असतो. तर सेम ॲज त्याच पद्धतीचं साक्षर सुद्धा आहे, की विद्यार्थ्यांचं लाईफ लॉंग लर्निंग करणारा विद्यार्थी टीचर आपल्याला घडवायचं आहे, आणि त्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या कोर्सेस डेव्हलप जे केल्या जातात, त्यांच्यासाठी जे कंटेंट तयार केला जाईल, त्या कंटेंटला पहिले कंटेंट ऍडवायझरी कमिटीकडे द्यायचं असते, ते बघतील आणि त्याच्यानंतर त्याला अप्रूव्ह करतील. फॉर द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट विच कन्सिडर्ड ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स लाईक इग्नू, दिल्ली युनिव्हर्सिटी, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय संघटन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अँड नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ज्याला NCERT म्हणतो, अशा डिफरंट इन्स्टिट्यूट कडून ते कोर्सेस तयार केले जातात. अँड प्रॉमिनंटली academicians in the field. In addition, some NGOs had also provided the contents developed by them free of cost for this portal. काही NGOs म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स ज्या एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये बेटर करण्यासाठी तयार असतात,
एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये काहीतरी आपलं कंट्रीब्युशन द्यायचं आहे त्याच्यासाठी तयार असतात, तर अशा एनजीओज द्वारे सुद्धा इथं कोर्स डेव्हलप केला जातो, इथं कंटेंट दिला जात असतात. आणि नवोदय विद्यालय ज्यांना आपण NVS म्हणतो, केंद्रीय विद्यालय ज्याला आपण KVS म्हणतो, आणि तशाच मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहे भारतातल्या, जसं एक्झाम्पल NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. यांचे शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म दोन्ही तुम्हाला लक्षात असणे गरजेचं आहे. इग्नूचं लॉंग फॉर्म काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म? हा, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. इंग्लिशमध्ये त्याला आपण इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असं म्हणूया. ठीक आहे. तर या इन्स्टिट्यूटच्या बाबतीत इथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म दोन्ही गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. तर ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत ह्या साक्षर पोर्टलवर आपलं कंट्रीब्युशन देतात. द विजन इज टू स्केल अप दिस पायलट प्रोजेक्ट साक्षर टू कॅटर to the learning needs of the more than 50 crore people through a proposed scheme of national mission on education through ICT. The scheme is to provide connectivity to all institutions of higher education, higher learning, to world of knowledge in the cyberspace, to leverage the potential of ICT in providing high quality knowledge models with the right e-contents. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला जर याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेशन क्षेत्रामध्ये ई-कंटेंट डेव्हलप करणे, विद्यार्थ्यांना लाईफ लॉंग लर्नर बनवले, टीचर्सला सुद्धा लाईफ लॉंग लर्नर्स बनवणे आणि त्यांच्यासाठी या पद्धतीचे कोर्सेस डेव्हलप करणे की ज्याद्वारे एक प्रकारचं काही क्षमता ते प्रोव्हाइड म्हणजे अचीव करतील, काही कॉम्पिटन्सीज काही स्किल ते अचीव करतील आणि त्याद्वारे सर्टिफिकेट सुद्धा गेन करू शकतील. ठीक आहे. तर हा साक्षर पोर्टल त्याच्यासाठी असलेले जे इन्स्टिट्यूट आहे त्यांचे नावं सुद्धा लक्षात असू द्या. याला तुम्हाला लिहित असताना साक्षर हा 2006 ला लॉन्च करण्यात आले आहे, 30 ऑक्टोबर 2006 ला. ठीक आहे. चला पुढं. अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स. तर एक अटल रँकिंग फ्रेमवर्क पण म्हटलं जातं त्याला, किंवा अटल रँकिंग इन्स्टिट्यूशन ऑफ ऑन इनोव्हेशन्स अँड अचिव्हमेंट, ARIIA. तर इनोव्हेशनच्या क्षेत्रात असलेले जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांना रँकिंग देण्याचं काम याद्वारे केला जात असतो. इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अमॉंग द स्टुडंट अँड फॅकल्टीज. त्याच्यासाठी काही मेजर इंडिकेटर्स दिलेले आहेत, मार्क सुद्धा दिलेले आहेत की बजेट एक्सपेन्शन अँड सपोर्ट, रिव्हेन्यू जनरेटेड. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये जसं फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज असेल, एखादं इन्स्टिट्यूट असेल, तो इनोव्हेशन्स करण्यासाठी किती प्रमाणात मोटिवेट करतोय, प्रमोट करतो आहे. तर अशा इन्स्टिट्यूटला रँकिंग देण्याचं काम, जसं आपण आता NRF मध्ये इनोव्हेशन बघितलं त्याच पद्धतीचं. तर हा MHRD द्वारे चालवण्यात येणारा हा कार्यक्रम आहे. हा सिस्टमॅटिकली रँक ऑल मेजर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटीज इन इंडिया ऑन इंडिकेटर्स रिलेटेड टू इनोव्हेशन्स अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर नवोपक्रमाच्या क्षेत्रात आणि एंटरप्रेन्योरशिपच्या क्षेत्रात इन्स्टिट्यूटला आणि युनिव्हर्सिटीला रँकिंग देण्याचा या रँकिंग फ्रेमवर्क अटल रँकिंग फ्रेमवर्कद्वारे केला जात असतो. त्याची माहिती आहे आणि या बेसिसवर जे भारतातल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इनोव्हेशन घडवून आणणारे जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांना एक प्रकारे रँकिंग देण्याचं काम या कार्यक्रमाद्वारे चालवण्यात येत आहे. ओके. काही मुद्दे आहेत यामध्ये सुद्धा जे तुम्हाला लिहिणे अति आवश्यक आहे, नोंद करणे खूप गरजेचं आहे. तर ते लिहून घेत चला तुम्ही सोबत सोबत.
ठीक आहे, डन झालं का? डिजी लॉकर तुम्हाला माहिती असेल, कोण कोण यूज करताय डिजी लॉकर? वापरलाय का तुम्ही लोकांनी डिजी लॉकर? वापरून पहा. डिजी लॉकर नावाचा हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा इनिशिएटिव्ह जसं आपण नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी पाहिलं होतं, त्याच पद्धतीचा हा डिजी लॉकर नावाची संकल्पना आहे. हा जो प्रोग्राम आहे हा एक प्रकारचा लॉकर आहे. जसं बँकेत आपला लॉकर असतो ना, आपल्या डॉक्युमेंट्स किंवा आपले जे पैसे असतात, जे आपण सोनं, हा लॉकर मध्ये सोनं ठेवतो आपण, तर त्याच पद्धतीचा हा लॉकर आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करता, म्हणजे लॉक करता येतात, सेव्ह करता येतात आणि सेफली तिथं ठेवता येतात. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते मिळवू सुद्धा शकता. डिजी लॉकर नावाची संकल्पना, त्यामध्ये बघा ड्रायव्हिंग लायसन्स पासून तर तुमचं स्कूलचे सर्टिफिकेट असतील किंवा वोटर आयडी कार्ड असेल, जसं आता आधार कार्ड असते ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा 10वी-12वीचे सर्टिफिकेट्स असतील, बोर्ड सर्टिफिकेट असतील, मार्कशीट्स असतील, त्या गोष्टी सुद्धा तुम्ही इथं अचीव करू शकता, मिळवू शकता. आणि हे टोटल ऑनलाईन राहतात, ऑनलाईन ऑलरेडी असतात. नाही नाही, ते ऑलरेडी अपलोडेड असतात, त्या इन्स्टिट्यूट कडून ते अपलोड केलेले असतात. फक्त तुम्हाला ते इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं असतं आणि तुम्हाला ते डाउनलोड करता येतं, कधीही कुठेही केव्हाही. फक्त तुमच्या लॉग इन आयडी शी संबंधित जे असतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे. पहिली गोष्ट की ते तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ती तुम्हाला डिजी लॉकरशी लिंक करावं लागते. या दोन गोष्टी बेसिक आहेत त्यामध्ये. ते जर झालं की मग तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी तिथं मिळत असतात. ड्रायव्हिंग लायसन्स, इव्हन ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, वोटर आयडी कार्ड मिळतं, आधार कार्ड मिळतं, बाकी एज्युकेशनल तर सगळ्याच मिळतात तुम्हाला. ओव्हरऑल भारतामध्ये ही इन्स्टिट्यूट आहेत, त्या कुठल्याही इन्स्टिट्यूट मधून तुम्ही जरी कुठला कोर्स केला असेल तरी तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुमचं सर्टिफिकेट मिळतं. फक्त तिथं तुमचा रोल नंबर तुम्हाला पुट करावा लागेल, फिल करावा लागेल. ते ज्या रिक्वायरमेंट मागवतात ते रोल नंबर वगैरे तेवढं टाकावं लागतं, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जात असतात. ठीक आहे, तर यामध्ये डिपॉझिटरी असते, जे ई डॉक्युमेंट्स म्हणून तुम्हाला मिळतात, एपीआय साठी कामी पडतात, सिक्युअर असतात, रिअल टाइम ऍक्सेस असतं, कधी तुम्हाला ते मिळवता येतं. ऍक्सेस गेटवे आहेत, secure online mechanism for requisitors to access e-documents from various repository in real time using URI, Uniform Resource Locator. आणि डिजी लॉकर पोर्टल, डॉक्युमेंट्स तिथं सेव्ह असतात तुमचे, कधीही तुम्हाला मिळवता येतात. ती स्पेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत असते. आधार कार्डशी ते फक्त लिंकअप असलं पाहिजे. ठीक आहे, डिजी लॉकर नावाची ही संकल्पना, आणि इझी आहेत. हे जनरली तुमच्यापैकी मॅक्झिमम मुलं याला यूज करत असतील. एनपीटीएल नावाची ही संकल्पना, एनपीटीएल त्याचा लॉंग फॉर्म लिहिणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. नॅशनल प्रोग्राम, द नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निंग. एक नॅशनल लेवलचा प्रोग्राम आहे ज्यामध्ये टेक्नॉलॉजीला इन्हान्स करणे, कशासाठी तर टेक्नॉलॉजिकल लर्निंग करण्यासाठी. हा जो प्रोग्राम आहे भारतातल्या 7 जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आहे, IIT आहेत, त्यांच्या थ्रू चालवल्या जात आहे, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, बॉम्बे, दिल्ली, कानपूर, खडगपूर, मद्रास, गुवाहाटी आणि रुड़की अशा 7 इंडियन इन्स्टिट्यूट कडून एनपीटीएलचा प्रोग्राम चालवला जातो आहे, अलॉंग विथ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. ठीक आहे, म्हणजे IISc सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करत आहे, 2003 पासून आहे. 5 core disciplines were identified, namely civil engineer, computer science and engineering, electrical engineering, electronics and communication engineering, and mechanical engineering. And there are 235 courses in web video format were developed in this phase. कमीत कमी 235 आहेत कोर्सेस, कमीत कमी मिनिमम.
आणि हे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे तर 5 वेगवेगळे क्षेत्र आहेत जे इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे. अशा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोर्स, व्हिडिओ वेब बेस्ड कोर्स इथं तयार केल्या जात असतात आणि ते भारतातल्या 7 IITs आणि एक IISc यांच्या कॉम्बिनेशनमधून या सगळ्यांचं सहयोगाने ते काम केलं जात असतं. ठीक आहे. बाकी तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये याच्या बाबत माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही रीड करून घ्या. नेक्स्ट आहे ऑस्कर नावाचं एक IIT इनिशिएटिव्ह आहे ऑस्कर. त्याचा लॉंग फॉर्म आहे ओपन सोर्स कोर्सवेअर ॲनिमेशन्स रिपॉझिटरी. ॲनिमेशनशी संबंधित हा एक इनिशिएटिव्ह आहे जो repository of web-based interactive animations and simulation that we refer to as learning objects. These learning objects span topics in science and engineering at the college level and maths and science at the school level. Students and teachers can view, run and download these learning objects. तर विद्यार्थी टीचर यामध्ये जाऊन आपलं जे ऑब्जेक्ट्स आहेत लर्निंग ऑब्जेक्ट ते शिकू सुद्धा शकतात आणि चालवू सुद्धा शकतात. अशा पद्धतीचा हा ऑस्कर आहे जो स्पेशली ॲनिमेशनशी संबंधित आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. शोध गंगोत्री नावाची एक संकल्पना आहे जी आपल्याला जसं शोधगंगा शोध सिंधू आपण जसं बघितलं त्याच पद्धतीचं शोध गंगोत्री नावाचं इनिशिएटिव्ह आहे. शोध गंगोत्री हे एक रिसर्च स्कॉलर्स आणि रिसर्च सुपरवायझर साठी इन युनिव्हर्सिटीज आर रिक्वेस्टेड टू डिपॉझिट इलेक्ट्रॉनिक व्हर्जन ऑफ अप्रूव्ड सिनॉप्सिस सबमिटेड बाय रिसर्च स्कॉलर टू द युनिव्हर्सिटीज फॉर रजिस्ट्रेशन देमसेल्व्स फॉर द PhD प्रोग्राम. जसं आता PhD करण्यासाठी आपण सिनॉप्सिस सादर करत असतो आणि जे सिनॉप्सिस आपण सबमिट केलेले असतात युनिव्हर्सिटीजला ते सादर केलेले युनिव्हर्सिटीज तुम्हाला म्हणजे ते सिनॉप्सिस तुम्हाला या शोध गंगोत्रीवर मिळतील की जिथं तुम्हाला कुठल्याही विद्यापीठांचे ते सिनॉप्सिस पाहायला मिळतील आणि तिथून तुम्हाला तुमचं स्वतःचं सुद्धा सिनॉप्सिस तयार करता येऊ शकतं किंवा तुम्हाला एक रिव्ह्यू म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. The repository on one hand would reveal the trends and directions of research being conducted in Indian institutes. On the other hand, it would avoid duplication of research.
synopsis in Shodh Gangotri would later be mapped to full text thesis in Shodh Ganga. तर इथं शोध गंगोत्रीवर तुम्हाला जर सिनॉप्सिस मिळत असेल तर शोध गंगावर तुम्हाला पूर्णतः थेसिसचं फुल टेक्स्ट मिळेल. As such, once the full text thesis is submitted for a synopsis, a link to the full text thesis would be provided from Shodh Gangotri to Shodh Ganga. ठीक आहे. तर सिनॉप्सिस साठी प्रसिद्ध असलेलं सिनॉप्सिस आपल्याला इथं शोध गंगोत्रीवर मिळतात. आपण शोध गंगोत्रीवर जाऊन सिनॉप्सिस रिव्ह्यू करू शकतो. डुप्लिकेशन पण होणार नाही रिसर्च मध्ये आणि तुम्हाला अजून क्वालिटीचं रिसर्च करण्यासाठी एक रिव्ह्यू सुद्धा घेता येतात शोध गंगोत्रीवरून. ठीक आहे, लिहून घ्या. चला पुढे जायचं आता. शोध गंगोत्री ऑस्कर व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट VLE म्हटलं जातं त्याला. An online environment of e-resource center caters to several disciplines taught at undergraduate and postgraduate level. It is an initiative of Institute of Lifelong Learning, University of Delhi. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली मार्फत चालवण्यात येणारा हा एक कोर्स आहे. त्या युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीचं एक डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव आहे लाईफ लॉंग लर्निंग. त्याद्वारे हा प्रोग्राम चालवला जातोय व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंटचा 2012 पासून. VLE today boasts state-of-art material and that addresses emerging needs of a diverse student body, not only of Delhi universities but other universities as well. Drawing from several successful Moodle models, the multimedia interaction content loaded on VLE are categorized discipline wise. वेगवेगळ्या डिसिप्लिन कोर्सेस मिळतील, मॉडेल्स मिळतील, मल्टीमीडिया बेसिसवर आहेत ते कंटेंट्स आणि जे तुम्हाला फक्त आणि फक्त दिल्ली युनिव्हर्सिटी नाही तर भारतातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी ते फायदेशीर आहे. The lessons are developed by highly qualified faculty members across the universities and are continually edited, reviewed primarily by discipline expert fellows employed to edit, oversee, and or coordinate the content. The content goes through several levels of rigorous peer review and academic vetting to ensure quality and standardization. तर ओव्हरऑल जर तुम्ही VLEचा विचार करत असाल तर हा एक असा प्रोग्राम आहे जो दिल्ली युनिव्हर्सिटीकडून राबवला जातो आहे आणि ते कशासाठी तर युनिव्हर्सिटी लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो आहे, ज्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं लर्निंग करता येतं. एक वेल क्वालिफाईड फॅकल्टीनी तयार केलेला हा एक प्रोग्राम आहे जिथं मल्टीमीडिया बेसिसवर इंटरॅक्टिव्ह बेसिसवर तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केलं जातात. VLE नावातच त्याचं आहे की व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. ऑनलाईन बेसिसवर लर्निंग करण्याचं एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे, त्याच्यासाठी VLE सुरू करण्यात आलेला आहे. टेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन ऑफ व्हिडिओ कंटेंट NPTEL कडून चालवण्यात येणारा हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम तुम्हाला माहिती असेल तर आपण पाहतो किंवा काही पाहतो व्हिडिओ, तर तिथे तुम्हाला ते जे बोलत आहेत त्याचं खाली लिहिलेलं सुद्धा येतो कॅप्शन्स. तर त्याच पद्धतीचं हा एक आहे. The text of video lectures has been obtained through manual process and is therefore error prone. There is no claim to accuracy on the text content provided in this site. We are looking
with many professors to correct their lectures transcription so that they can become both verbatim transcription as well as readable text help for those who have bandwidth limitations and cannot download video courses. तर ओव्हरऑल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, हा NPTEL कडून चालवण्यात येणारा हा जो प्रोग्राम आहे, हा टेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन साठीचा आहे, ज्यामध्ये व्हिडिओ कंटेंट बघत असताना आपल्याला खाली कॅप्शन सुद्धा दिल्या जात असतं आणि ते आपण रीड करू शकतो. कधी कधी एखाद्याला पाहता पण येत नाही, तो वाचून त्या गोष्टी करू शकतो, समजू शकतो. ठीक आहे. पुढं SOS टूल, सॉफ्टवेअर अँड सिक्युरिटी पॅकेज असं त्याचं नाव आहे. जसं आपण फॉसी पाहिलं होतं, फॉसी फ्री अँड लिबर ओपन सोर्स सॉफ्टवेअर, त्याच पद्धतीचा हा SOS आहे की जो इंजिनिअरिंग असेल, सायन्स, सोशल सायन्स, मॅनेजमेंट आणि इतर जे डिसिप्लिन आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कामी पडतं, ज्यामध्ये आपण अनालिसिस ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेमसाठी या विद्यार्थ्यांना ते कामी पडतं. ज्यामध्ये आपण असं करतो की बघा खूप सारे ऍप्लिकेशन्स असतात, सॉफ्टवेअर असतात, जे आपल्याला कॉस्टली असतात, ते खरेदी नाही करू शकतात आणि एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये आणि खूप जास्त पे करावा लागत असेल तर त्या सिच्युएशन मध्ये आपण त्या गोष्टी आपल्याला अफोर्ड करणे पॉसिबल नसेल तर तशा सिच्युएशन मध्ये तुम्ही SOS टूल्स यूज करू शकता. आणि त्याच गोष्टी जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपण जनरिक मेडिकल मध्ये जाऊन ज्या पद्धतीनं मेडिसिन्स घेतो, सेम ॲज इथं सुद्धा तुम्हाला या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, वर्क करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी आणि प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी हे सॉफ्टवेअर तुम्हाला मिळतील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ठीक आहे. ई-पीजी पाठशाला नावाचं हा एक इनिशिएटिव्ह आहे पुन्हा, की जो नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू ICT, NME ICT ज्याला आपण म्हणतो, त्याच्या थ्रू चालवण्यात येतो आहे MHRDचा आणि being executed by the UGC कडून इथं सुद्धा कंटेंट प्रोव्हाइड केल्या जातात, क्वालिटीचे कंटेंट प्रोव्हाइड केल्या जातात. द कंपोनंट हाय क्वालिटी करिक्युलम बेस्ड interactive e-content in 17 subjects across the disciplines of social science, arts, fine arts and by the subject expert. ठीक आहे. तर अशा डिफरंट स्कूल लेवलवरच हा प्रोग्राम चालवतो ई-पीजी पाठशाला आणि UGC याला सपोर्ट करत आहे. ई कंटेंट आहेत, क्वालिटीचे ई कंटेंट असतात, इंटरॅक्टिव्ह असतात, हाय क्वालिटीचे असतात, करिक्युलम बेस्ड असतात. ठीक आहे. अभ्यासक्रमावर आधारित असलेले हे कंटेंट तयार केले जात असतात ई-पीजी पाठशाळेत. ठीक आहे. तर अशा काही इनिशिएटिव्ह आपण चर्चा केली. या व्यतिरिक्त सुद्धा काही इनिशिएटिव्ह आहेत जे पॉसिबल नाही आहे की सगळ्या गोष्टी आपण ऍट टाइम इथं बघू, कारण जर इनिशिएटिव्ह बघायला गेलो तर एवढेच जर घेतले तर आज आपल्याला 3 दिवस झाले. अजून आपण बाकीचेही इनिशिएटिव्ह घेतले असते तर त्याला खूप वेळ लागला असता, खूप जास्त दिवस गेले असते. म्हणून काही गोष्टी लिमिटेड घेतल्या आपण, काही गोष्टी तुम्ही तुमच्या रीडिंग मध्ये आणून कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काही प्रश्न, काही अडचण? सर याच्यावर प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात? प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतात की हा इनिशिएटिव्ह कशासाठी कामी पडतं, किंवा मग तुम्हाला एका साईडला इनिशिएटिव्ह दिले जातील प्रोग्राम्स आणि दुसऱ्या साईडला त्या इनिशिएटिव्हचे कामं दिल्या जातील आणि जोड्या लावा विचारला जाऊ शकते की समजा फॉर एक्झाम्पल ई-गल्प असेल तर ई-गल्प काय कशासाठी आहे, NDL आहे तर कशासाठी आहे, त्याचं मॅथ तयार करावं लागेल. किंवा कधी कधी असं पण विचारलं जाऊ शकतं की
समजा ई-पीजी पाठशाला आहे, तर ई-पीजी पाठशालाला कोण सपोर्ट करतो आहे? मग वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे नावं तुम्हाला तिथे दिल्या जाऊ शकते. म्हणजे प्रश्न विचारायला नेटला आणि सेटला काय विचारलं जाऊ शकते आपण काहीच सांगू शकत नाही. कुठूनही कसाही प्रश्न तयार होऊ शकतो, तर आपण प्रत्येक प्रश्नासाठी रेडी राहू. जर चार्ट फॉर्म करून जर आपल्याला त्याचा स्टडी करायचं असेल तर म्हणजे कसं काय काय करावं लागेल त्याच्यात चार्ट मध्ये जर आपल्याला हे जे सगळे इनिशिएटिव्ह आहेत. प्रत्येक इनिशिएटिव्ह मध्ये काही डिफरंट गोष्टी आहेत. कुठं काही सपोर्ट करणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत, तर काही 2 गोष्टींना जोडून तयार करण्यात आलेला इनिशिएटिव्ह आहे. काही आपण त्याचे क्षेत्र तर प्रत्येक याच्यात कॉमन आहे. त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे कशासाठी बनलेले आहेत ते कॉमन आहे. तर मग तुम्ही चार्ट करून करत असाल तर एक पूर्ण चार्ट करा इनिशिएटिव्ह साठी आणि त्यांचे नावं घ्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये किंवा वेगवेगळ्या ट्रायंगल मध्ये त्यांना एक इनिशिएटिव्ह लिहा आणि त्यामध्ये मेन गोष्टी लिहून घ्या. थोडंसं सिस्टमॅटिक बनवताना चार्ट न बनवता तुम्ही जर समजा एक मोठा सेंचुरी पेपर घेतला आणि त्याच्यावर समजा कुठं सर्कल बनवला, कुठं ट्रायंगल बनवला, कुठं स्क्वेअर बनवलं आणि त्यामध्ये मग ते इनिशिएटिव्ह लिहून घ्यायचे. मग त्याचे जे मेन मुद्दे आहेत, तो कधी सुरू झाला, ते कशासाठी सुरू झाला, जर काही इन्स्टिट्यूट त्याला सपोर्ट करत असतील तर त्या इन्स्टिट्यूटचे नावं सुद्धा तिथे आले पाहिजे. कारण प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये किंवा प्रत्येक इनिशिएटिव्हमध्ये तुम्हाला डिफरंट गोष्टी तिथं लक्षात ठेवायच्या आहेत. कॉमन नाही आहेत. नाहीतर कॉमन असतं तर मग आपण त्या हिशोबाने मुद्दे लिहिले असते आणि प्रत्येकाचे मुद्दे आपल्याला लिहित राहत असतात. ठीक आहे. चला अजून काही प्रश्न? तर उद्या टेस्ट आहे का कम्युनिकेशनवर? हो उद्या टेस्ट राहील. उद्या टेस्ट राहील आणि उद्याला आपण 12 वाजता ठेवायची दुपारी. चालेल. तर ही सेकंड राहील ना जी आम्ही ऑफलाईन दिली त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आहे का ही आता? त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आहे. आधी जी दिली तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आहे. सर याविषयी पूर्ण माहिती जर आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची असेल तर कोणत्या साईट वरून काढायची? तुम्ही जी सांगितली NRF त्यावरून का NIRF? नाही, हे प्रत्येक वेगवेगळे आहेत. आता अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर प्रत्येक त्या इनिशिएटिव्हच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याची. प्रत्येक इनिशिएटिव्हच्या खाली तर तुम्हाला पर्टिक्युलर लिंक मिळेल. ई-पीजी पाठशालाची पर्टिक्युलर लिंक आहे. त्यानंतर SOS ची पर्टिक्युलर लिंक आहे. बघा खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. ई-पीजी पाठशालाची ही लिंक आहे. शोध सिंधूची वेगळी लिंक आहे. प्रत्येकाची लिंक दिलेली आहे तुम्हाला. तर तुम्ही त्या पर्टिक्युलर साईटवर जाऊन त्या पर्टिक्युलर इनिशिएटिव्हच्या बाबतीत डिटेलपणे अभ्यास करू शकता. ठीक आहे. सर या नोट्स तुम्ही प्रोव्हाइड कराल का आता टीचमेंटवर? हां, मी तुम्हाला टीचमेंटवर प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही चेक केलं असेल तर टीचमेंटवर मटेरियलमध्ये जायचं, तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे सर. हां, चेक करून घ्या. ठीक आहे. चला तर थांबू इथं आपण. भेटूया उद्या. बाय. गुड नाईट. बाय. 12 वाजता. शुभरात्री. शुभरात्री.